बाउन्सवरचा चेंडू होता, पंचाने घोषित केला स्वेअर बॉल. येस, इट इज अ स्वेअर. अगदीच स्वेअरचा मारा, अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू हाताळावा लागेल. सुरुवात मात्र स्वेअरनं केलं, संघाचं खातं ओपन केलंय स्वेअर बॉलनं. ते अनंत गावंडा आणि त्याच्या टीमनं धावफलकावर धावसंख्या जोडली जाईल ती मात्र 1 धाव. इथे ब्लॉकमध्ये चेंडू होता, वाडिश लॉंगामध्ये शतरक्षक आहे. 30 सर्कलच्या बाहेर चेंडूला चांगला स्ट्रोक खेळला, परंतु सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. P1चं षटक. शांत क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे, कारण गोलंदाजीचा पेस या ठिकाणी पाहिला जात आहे. त्याच्यावरची फटकेबाजी, गोलंदाजी हेरली जाते, पाहणी केली जाते, कशावरची गोलंदाजी होते ती पाहणी मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये केली जाते. यास अंदाज इथे बांधू शकला नाही फलंदाज राम. नो स्ट्राईकवर जो स्ट्राईकला नुकताच आला, परंतु या बॉलचा अगदीच फास्ट मिडियम हा चेंडू होता, अगदीच वेगवान चेंडू होता आणि ते वेगवान चेंडूचा मात्र कुठेतरी फायदा उचलू शकला नाही तो राम आणि चेंडू निघून चाल विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर पुढील बॉल, चांगला फटका वाडिश लॉंग ऑफमध्ये शतरक्षक तैनात. यस, वाड कॅच. कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्मा जाऊन बसावा ना तसा चेंडू शतरक्षकाने जॅज केलाय आणि एकंदरीत पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला मिळून देताना गोलंदाज आपण पाहतोय वसंता. कुमार बोल ना. काय प्रॉब्लेम आहे का त्याचा? नाही, पण आपल्या लीगला त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना. कुठं मॅचला आलाय का, ऑब्जेक्शन आलं का त्याच्यावर? प्लेअरचं नाव काय आहे? हां, आधार कार्डवर त्याचा पूर्ण तिकडेच आहे रे सागर. तू कोणत्या टीममध्ये खेळतो आता? हां हां, PDF पाठवतो, तू चेक कर. PDF पाठवतो, चेक कर. हां, क्षेत्ररक्षणाने चेंडू जाईल मात्र सीमारेषा पलीकडे आहे तो 4 धावींसाठी चौकार आणि या चौकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 13 अंकावरती.
अतिशय चांगला फटका स्विकेट केलाय. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त बॅटल या ठिकाणी रंगत असताना चिंचवली टीमकडून अगदीच जर आपण पाहिलं ना, रामदासच्या बॅटमधनं षटकारांच्या आत्ताचबाजी होत असताना आपण पाहतोय. आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 20 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा आल्या. धाव पलकवते 20 धावा. दोन सामन्यामध्ये 40-40, तिसऱ्या सामन्यामध्ये 42 आणि चौथ्या सामन्यामध्ये कदाचित तो हायस्कोर या ठिकाणी मोडीत काढू शकतोय. फर्स्ट राऊंडचा चौथा सामना या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावपलकावरती धावसंख्येला ते एकंदरीत 20 धावा. चांगला स्कोर या ठिकाणी उभारला. आत्तापर्यंत 8च बॉल या ठिकाणी हाताळून झालेत आणि 20 धावा स्कोर कार्डवरती इथे जोडल्या जात आहेत. लेफ्ट हँड बॅटर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. अगदीच रामदास त्याला साथ देतोय. अनंता गावंडा नॉन स्ट्राईक एंडवरती इथे अगदी चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अगदी चेंडू सरळ जाऊन विसावतोय. अगदीच सुरेश निरगुडा सरांचं देखील या ठिकाणी शुभगमन झालंय. ते देखील या ठिकाणी फॉलोअप करत असताना आपण इनमध्ये आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. चांगला कॅल्क्युलेट क्रिकेट या ठिकाणी चालू आहे मैदानच्या आतमध्ये. फटक्यांची आत्ताचबाजी. चौकार, षटकार, इथे मोठा फटका. बिट इथे खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. एखादा फलंदाज सेट झाला आणि त्याला जर का तुम्ही चान्स दिला ना, तर मात्र तुमचा खेळ खराब झाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र विसरून चालणार नाही. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 21 धावा. 21 स्कोर कार्डवरती धावसंख्या. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आल्या ते 21 धावा. डॉट आला, त्याच्यानंतर शिंगल आली आणि धावफलक शिरावले 21 अंकावरती. यावेळेस अनंता गावंडा, नाम तो सुनाई होगा. अगदीच गोलंदाज कमी गतीनं वाईड बॉल. कमी गतीनं चेंडू हाताला होता. अगदीच बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथून मात्र वाईडनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल मात्र 22 अंकावरती. माई शेट रन इथे आखत असताना यावेळेस आपण पाहिलं ना, तर टीम चिंचवली. अनंता गावंडा ऑन स्ट्राईक. बडी मॅच का बडा खिलाडी. मोठा फटका का म्हटलं जाता, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू, ते त्यानं मात्र नुकतं दाखवून दिलंय. चौकार ठोकलाय. चौकारनं टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवल्या एकंदरीत 26 अंकावरती. 26 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. जास्त वेळ आपण अनंत गावंड्याला देखील शांत ठेवू शकत नाही. 26 धावा आल्यात. बॉल झालेत याही षटकातील 5. शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. जर फिल्डिंग चांगली असती ना, मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. फिल्डिंग चांगली राहिली असती तर 1 विकेट देखील आली असती. धावा देखील वाचल्या असत्या. नवीन बॅटर आला असता. काही वेगळं पाहायला मिळालं असतं. परत झेल ड्रॉप झाला आणि त्याचे परिणाम स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 26 अंकावरती. संघर्षाचा शंकनाद या ठिकाणी करताना आपण पाहिलं अनंता गावंडाला आणि त्याच संघर्षाचा शंकनाद करताना त्याच्या मधनं आपण पाहिलाय खऱ्या अर्थानं चौकार. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका चेंडूला केलाय हुक. त्याला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. मिळती रन 6. हा येतोय षटकार. काय जबरदस्त फटका. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या ओव्हर क्रमांक 2 फिनिश झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या औसतनं धावा आल्यात त्या मात्र 32. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 32 धावा. चांगला फटका, अतिशय चांगला फटका, चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा देखील येतो. यावेळी 4 धावींसाठी चौकार आणि चौकारच्या मदतीनं
पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. मधुकर हा गोलंदाज आणि मधुकर याच्यावरती जर का आपण विचार केला ना तर 2 अटॅक या ठिकाणी केले जात आहेत. चौकार ठोकलाय, चौकारनं मात्र टीमचे टोटल 40 धाव संख्येवरती धावून पोहोचल्या. एक हायस्कोर या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी, खराब फिल्डिंग, त्याचा फटका पूर्णपणे दोघांनी टीमला या ठिकाणी बसत असताना माइंडसेट रणनीती आखत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चिंचवली टीम. स्ट्राईकसाठी फलंदाज रामदास, एक षटकार, 3 चौकार, एक सिंगल आणि 2 डॉट. आत्तापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि 2 डॉट आत्तापर्यंत तो खेळला आहे. रामदास आणि अनंता अशी जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. 40 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. अतिशय चांगला सामना, जबरदस्त मॅच, जबरदस्त लढत, पैसा वसूल सामना या ठिकाणी आपण पाहतोय. तमाम प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना आपण पाहतोय. अगदीच लेफ्ट हँड बॅटर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. गोलंदाजीतून तयार मधुकर टू रामदास समीकरण सातत्याने रंगत असताना पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेन खेळला. यावेळेस शॉट फॅटमॅनच्या डोक्यावरून खेळायचं होतं, त्या दिशेला प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग सजवली गेल्या आणि सिंगल वारंवार त्या दिशेला फलंदाजी करत होता हा फलंदाज. जर आपण पाहिलं रामदास सिंगल आले, सिंगलला स्कोर कार्ड आता धावून पोहोचेल. एकंदर 41 अंकावरती 41, लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. तिसरे षटक प्रगतीपथावरती या. इथे मोठा फटका या ठिकाणी, घुटना टेक, तमाशा देख, काय जबरदस्त फटका. अतिशय चांगला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतोय. अनंत गावंडाच्या बॅटमधना राईट हँड बॅटर, त्याने मात्र इरादे इथे स्पष्ट केले. षटकार ठोकलाय आणि षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 47 अंकावरती 47, लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. काय जबरदस्त बॅटर या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना. यावेळेस मात्र झेल विकेटचं पतन अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय. कोणत्याही पद्धतीचा धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. इथे महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर मात्र थोडासा प्रेशर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. ओव्हर क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपल्याने 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 48 धावा. 16 त्रिक 48, अगदी 16च्या सरासरीने धावपलकावर धावसंख्येला ते 48 धावा. शेवटचं षटक इथून प्रगतीपथावरती. अगदीच या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर 48 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. बाहेरून आवाज देऊ नका, चिंचवली टीम विनंती असेल की बाहेरून कोणी आवाज देऊ नका. दोनांचे पॅनल्टी आहे. ही लास्ट वॉर्निंग. जर का तुम्ही आता आवाज केलात, प्लेअरला जर आतमध्ये आवाज दिला, खेळाडू कक्षामध्ये फक्त तुम्ही बसायचं आहे, खेळाडूंना आवाज द्यायचा नाही, असा आयोजकाचा ठाम निर्णय आहे. त्याच्यामुळे आयोजक जे सांगतील त्या निर्णयावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. आयोजक बोलले की आंब्याच्या झाडाला चिक्कू पिकले तर ते पिकले, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आवाज करू नका. हा लास्ट वॉर्निंग, नंतर तुम्हाला पॅनल्टी लागेल. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज क्रमांक 4. यास कमी गतीनं अगदी चेंडूला मागे ठेवलं. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून झाले सांगता
चांगला चेंडू या ठिकाणी ऑफस्टिकला गोलंदाजी होत असताना कैलास हा गोलंदाज कमबॅकिंग षटक जर का झालं तर फायदेशीर होईल टीम दोधानीसाठी. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक इथून कमबॅक होणं गरजेचं असेल. इथे ब्लॉक होलमध्ये हा चेंडू सटिक लाईन या ठिकाणी यॉर्कर बॉल या ठिकाणी हाताला होता. परफेक्ट यॉर्कर मात्र झाला नाही, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल ते एका धावेच्या मदतीनं नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक एंडला जात असताना आपण पाहतोय जो भन्नाट फॉर्ममध्ये रामदास तो स्ट्राईक एंडला. आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या आता एकंदरीत 49 धावा, 3.2 चेंडूनंतर धावा आल्या ते 49. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती. चांगलं क्रिकेट या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये. इथे अलंग दी कार्पेटच्या साह्यानं कार्पेटच्या लेवलनं सिंगल आले, डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी, डोक्याची घंटा होती परंतु इथे काय घडलं, शेपमध्ये 2 धावा कंप्लीट. 2 रन इज कंप्लीट. 2 धावेनं अर्धशतक मात्र स्कोर कार्डवरती लगावलं जात आहे. धावा जोडल्या तर धाव फलकावरती 51 धावा, 51 धावा धाव फलकावरती. मोठ्या शॉटपासून मात्र रोखलं, मोठ्या फटक्यापासून मात्र पूर्णपणे रोखलं दोधानी टीमनं या चिंचवली टीमला. चांगला फटका, चेंडू खाली शतरक्षक आणि काय चेक करा, अगदी चेक करा, कारण रिस्की वाटतंय, कोणाचंही नुकसान होणार नाही. कारण बॉल जेव्हा उडवला तेव्हा असं वाटत होतं की बाहेर पाय आहे की काय, असं चित्र एकंदरीत निर्माण झालं होतं. त्याच्यामुळे आपण चेक करू शेपमध्ये. चला धावा किती आहेत पंच? 2 ना? एकच धाव की 2? 2 धावा कंप्लीट केल्यात. अगदीच या 2 धावा अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. 53 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. गोलंदाजीतून झालाय सज्जा. इथे मोठा फटका फसला यावेळेस. चेंडू खाली शतरक्षक, कोणती चूक केली जात नाही. या काय जबरदस्त कॅच जॅच केलाय. इथे अजून एक धक्का बसेल. विकेट क्रमांक 3 गमावला आहे टीम चिंचवली संघानं. 3.5 चेंडू नंतर जर का आपण पाहिलं तर धाव फलकावरती 53 अंकावरती रोखलंय. म्हणजे या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 5 बॉलमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या गोलंदाज कैलासनं. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. इथून आता लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तर पहिला फेल या ठिकाणी संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या 54 आणि विजयासाठी लक्ष ठेवलं जातं ते 55 धावेंचं. म्हणजे 4 षटकामध्ये तब्बल 55 धावसंख्येची गरज असणार आहे विजयासाठी टीम दोधानी संघाला. जवळपास 14च्या औसतनं 14.25चा रन रेट या ठिकाणी राखायचं आहे आणि 14च्या रन रेटने जवळपास या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 55 14.25च्या रन रेटनं 55 धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत, बनवायच्या आहेत. हे काम या ठिकाणी मात्र चोखपणे बजावावं लागेल. धावा जमा कराव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये. खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये 54 उभारल्या. 55चा टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे. तर सेकंड हाफची पहिली लढत या ठिकाणी असेल दोधानी पक्ष जैतूची वाडी क्षमासवी चिंचवली बी. दोधानी विपक्ष चिंचवली बी, दोधानी ज्ञानेश्वर विपक्ष चिंचवली बी. चला दोन्ही संघांना एक टॉससाठी या. आणि सेकंड हाफचे सामने 3 षटकांचे असतील याच्याकडे देखील लक्ष द्या. कारण
कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही, कारण या ठिकाणी आपण शर्यत देखील ठेवले आहेत, त्याच्यामुळे नुकसान कोणत्या संघाचं होणार नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी आपण हे 3-3 षटकांचे सामने या ठिकाणी सेकंड हाफचे खेळवणार आहोत. तर या दोन्ही संघ नायक चिंचवली बी आणि दोदानी. चला जा सलामीची जोडी. वेळ होतोय. लगेच सलामीवर आपण पाठवा मैदानच्या आतमध्ये. 55 टार्गेट, 14.25चा औसत रन रेट या ठिकाणी राखायचं. आवाज द्यायचा नाही. खेळाडू कक्षातून आतमध्ये खेळणाऱ्या खेळून आपण आवाज द्यायचा नाही आणि तर पॅनल्टी असेल असा आयोजकांचा निर्णय आहे. त्याच्यामुळे आपण कोणी आवाज करू नये. 55चं टार्गेट केस्ट करायचं दोघांनी टीमला. या चिंचवली टीमच्या विरोधामध्ये आजच्या गटामध्ये आपण पाहिलं एकंदरीत चिंचवलीच्या 2 टीम आहेत आणि दोधानीच्या देखील 2 टीम आहेत. तर सलामीची जोडी आपण पाहतोय दिलीप आणि गोविंद. टॉससाठी मात्र या ठिकाणी चिंचवली संघनायक उपस्थित झाला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय दोधानी संघनायक टॉस करून घ्या. दोन्ही संघनायक आलेत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले. सेकंड राऊंड 3 षटकांचा मॅच, 3 षटकांचा सामना या ठिकाणी असेल याची दक्षता घ्या. आणि आयोजकांना देखील एक सूचना करेन, जो काही तुमचा एक्स्ट्रा गट असेल ना तो किमान शुक्रवार, उद्याचा एक एक्स्ट्रा गट असेल शुक्रवार किंवा शनिवारमध्ये दुसरा एक्स्ट्रा गट आहे तो शुक्रवार किंवा शनिवारमध्ये ठेवा. कारण रविवारच्या दिवशी जर तुम्ही एक्स्ट्रा गट ठेवला तर वेळ भरपूर जाईल, कारण एक्स्ट्रा सामने देखील आहेत. त्याच्यामुळे जो दुसरा एक्स्ट्रा गट आहे तो शुक्रवार किंवा शनिवारी ठेवा. त्याचा फायदा तुम्हालाच होईल, कारण स्पर्धा आपल्याला लवकर उरकायची आहे. वेळ आपला वाया जाणार नाही याची दक्षता देखील आपण घ्या. इथे आपण पाहतोय टॉस केला जातोय. सन्मान आयोजकांच्या शुभ असते. टॉस जिंकलाय चिंचवली टीमनं. फिल्डिंग करण्याचं निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केले दोघांनी टीमला. जसा सामना संपेल लगेच दोन्ही टीम रेडी राहा, तयारीत राहा. चिंचवली टॉस आणि फिल्डिंग स्वीकारल्या. जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतोय धोदानी बनाम चिंचवली. या ठिकाणी आपण पाहतोय सामना. पहिला चेंडू वाईड बॉलनं एका धावेचा इजा पाहिलाय दोघांनी टीमसाठी. 54चं लक्ष्य. आता 24 बॉल 54ची गरज, 1 धाव लगावले गेले. अगदी जर का आपण विचार केला ना रणनीती आखावी लागेल दोघांनी टीमला. 55चं टार्गेट भला मोठं टार्गेट आहे. पुन्हा एकदा लगातार त्या दुसरा वाईड बॉल. बॅटिंग चालली आहे, फिल्डिंग आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी खराब होते. गोलंदाज क्रमांक 1 आपण पाहतोय शरद. वाईड यावेळेस आपण पाहिलं. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. यास बॅटच्या आतील कडा लागल्या आणि चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, विकेट डाऊन होते या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर पहिला बॅक थ्रो खऱ्या अर्थाने मिळून देत असताना गोलंदाज अगदीच शरद हा गोलंदाज मिळवून देत असताना आपण पाहतोय दोघांनी टीमचा हा एक मोठा फलंदाज दिलीपच्या सर्व्हर होते बाद. बॅक टू द डगआउट. 55 धावा म्हटलं तर आव्हान तितकं सोपं नाही आहे. कठीण अशी परिस्थिती. कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला झुंजावं लागेल, लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल, धावा कंप्लीट कराव्या लागतील, धावांचा पाठलाग करावा लागेल. असं की असं जीवनामध्ये मित्रांनो काहीच नाही आहे. जर तुम्ही यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील. त्याच्यामुळे यशस्वी व्हायचे असेल तर 100% तुम्हाला प्रयत्न करावे लागेल आणि ते 100% कमिटमेंट द्यावे लागतील. 100% जर तुम्ही इथे प्रयत्न केले तर नक्कीच दोघांनी टीम इथे यशस्वी होईल. पाहूयात येणारा पुढील बॉल. इथे खराब लाईन चेंडू वाईड बॉल. अतिरिक्त बाहेर वाईड बॉल. 3 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती. एकही धाव बॅटनं नाही आहे, परंतु इथे आपण पाहिलं 3 चेंडू वाईड आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 3 धावा.
गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये दडपणामध्ये या लाईन तपासून गोलंदाजी होणं गरजेचं. माइंडसेट रन इथे आखत असताना इथे ठोकलाय फटका आणि इथे घडलाय मैदानच्या आतमध्ये काय फिल्डिंग खराब. इथे रन्स कंप्लीट होत आहेत 2. 2 रन इज कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षणाची हो रचना, खराब फिल्डिंग पाहायला मिळते. दूरवरचा हा झेल होता, धाव घेऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु इथून धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचत 5 अंकावरती. मित्रांनो अगदी जर विचार केला तर हा सामना तितका सोपा नाही आहे. 55 टार्गेट आहे. इथे पुन्हा एकदा खराब लाईन, या सेटचा वाईड बॉल. आमचे ऑफिशियल अगदीच सांगतायत की वाईड बॉल. हरिदोरे सर मॅन फ्रॉम टपालवाडी आणि लेख ऑफिशियल आपण पाहतोय सुरेश निरगुडा सरांना आपण पाहू शकाल मॅन फ्रॉम फणसवाडी. एक जबरदस्त दोन्ही ऑफिशियल. अगदीच रायगड जिल्ह्यामधील कोणतीही मोठी स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये आवर्जून हे दोन्हीही ऑफिशियल असतात. यास बॅटची कडा लागले, पुन्हा एकदा अजून एक झटका बसतोय. अजून एक बॅक थ्रो मिळून देत असताना आपल्या टीमसाठी अर्थात गोलंदाज आपण पाहू शकाल शरद. बॅक टू द डगआउट. 6 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पलद्री पंचायत चषक 2026 स्पर्धा. जानेवारी ते निश्चितच 1 फेब्रुवारी ती स्पर्धा रंगणार आहे आणि त्याही स्पर्धेसाठी या दोन्हीही ऑफिशियलना इन्व्हाइट केलं गेलं आहे. अगदीच हरिदोरे सर असतील आणि सुरेश निरगुडा सर असतील. अगदीच ते दोन्ही ऑफिशियल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे आपण पाहतोय आत्तापर्यंत बॉल हाताळून झाले आहेत. 3 बॉल झाले आहेत आणि 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. त्या देखील एक्स्ट्रा आपण जर का पाहिलं तर 3 वाईड आले, जवळपास 4 बॉल वाईड आले आहेत एकंदर या षटकामध्ये. आत्तामध्ये षटक संपायला हवं होतं. एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी हाताळले गेले. तर चला गेम ऑन करा. जास्तीचा वेळ नको आहे. खराब स्थितीमध्ये खराब परिस्थितीमध्ये आपण पाहतोय धोदानी टीम संघर्ष करताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. या धोदानी गावचा विचार केला मित्रांनो तर जवळपास 6 ते 7 टीम या धोदानी गावच्या एका गावामध्ये आहेत. इथे अगदी पिचिंग बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोल्डनला चेंडून अगदी जमिनीला लगत निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानच्या आतमध्ये जास्तीच्या डॉट बॉल जेवढे खेळेल दोघांनी टीम तेवढं मात्र प्रेशर येईल. स्टेट ड्राईव्ह नोमॅन झोनला यावेळेस मात्र माइंडसेट रन इथे आखत असताना फलंदाज आपण पाहतोय षटकार ठोकलाय. षटकारनं स्कोर कार्ड निघून पोहोचवलाय 12 अंकावरती. अगदी 14ची सरासरी राखायची. ती सरासरी राखली तर फायद्याचं ठरेल टीम दोघांनी संघासाठी. कहते हैं ना कि जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता दोस्तों, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पे हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्योंकि ऐसा कहते हैं ना कि जितना बड़ा संघर्ष है उतनी बड़ी जीत. चांगला फटका बॅक टू फिल्डर खेळला आहे. इथे चांगला थ्रो या ठिकाणी कलेक्ट केला आहे. अगदीच या ठिकाणी ओव्हर क्रमांक 1 संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धाव मात्र 12 धावा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 12 अंकावरती. 55 टार्गेट, 43 धावींची आता गरज. 18 बॉल 43 धावींची गरज आहे. म्हणजे आता सरासरी थोडीशी वाढत असताना म्हणजे 14.3300च्या सरासरीनं तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत त्या 43 धावा. तर हा सामना संपल्यानंतर आपण एक 15 मिनिटाचा एक ड्रिंक ब्रेक अगदीच या ठिकाणी देणार आहे जेवणासाठी. या ठिकाणी असा आयोजकाचा निर्णय 15 मिनिटासाठी एक रिस्क या ठिकाणी आराम दिला जाईल आणि त्याच्यानंतर सेकंड हाफला मात्र सुरुवात होईल. अगदीच फर्स्ट राऊंडचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. येणारे 18 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे. संघर्षाचा शिंकनात करत असताना आपण पाहिला एक षटकार टोकला होता. शेवटच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर डॉट आलाय, परंतु 5व्या बॉलवरती षटकार पाहिला होता. इथे ओव्हर क्रमांक 2 घेऊन येत असताना गोलंदाज आपण पाहतोय वैभव हा गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज म्हणून ख्याती या टीम मध्ये. परंतु चेंडू एकदम स्लॉट मध्ये त्याला पाठवलं फाईन लेगच्या पार्किंग पार्क मध्ये. काय जबरदस्त फटका वर भाऊ चेंडू सीमा पार येतोय 4 धावींसाठी चौकार. जमिनीला घासत पुसत गरगालत जमिनीला आग लावत खऱ्या अर्थानं चेंडू जाते सीमारच्या पलीकडे. 4 धावींसाठी मात्र येतोय चौकार. खूप चांगला स्ट्रोक. चौकारनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. इट का जवाब पत्तर से हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देणारा हा फटका
अतिशय चांगला फटका 55चं टार्गेट सेट करायचं. तर टार्गेट सेट करत असताना आपण पाहतोय आत्तापर्यंत 16 धावा धावफलकावरती. कमी गतीनं हाताला उडवलंय पॉईंटच्या डोक्यावरनं. खराब फिल्डिंग झाली. चेंडू ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. रेस्ट लागली होती. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये जिंकलाय तर मात्र चेंडू धावा मिळतील पण 4 आणि 4 धावेने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 20 अंकावरती. पहा कोणालाही कमी देखून चालणार नाही. अगदीच अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी जमिनीला घासत पुसत पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉईंटच्या डोक्यावरनं फिल्डिंग खराब झाली. हा झेल होणं गरजेचं होतं. हा झेल नाही मित्रा कधीचा मॅच देखील सोडावा लागेल कारण जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र चौकार अर्जित केला. एकंदरीत 20 धावा. आता जवळपास 35ची गरज. चेंडू शिल्लक 16 बॉल 35ची गरज. इथे कमी गतीनं अगदी कमी गतीनं फुलरलेनचा बॉल होता. घोटना टेक खेळायचं होतं परंतु जागेवरती उभा होता फलंदाज. कुठेतरी 1-2 पावलं पुढे जाऊन या बॉलला खेळणं गरजेचं होतं. बॉलचा अंदाज बांधू शकला नाही. अगदीच या मॅचमध्ये टक्कर होणं गरजेचं. अगदी ते टक्कर होणं खूप गरजेचं. टक्कर होईल काय मॅचमध्ये पाहणं तितकं जोरकस ठरेल. जबरदस्त मॅच लढत या ठिकाणी आपण पाहतोय. इथे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न कमी गतीनं. पुन्हा एकदा या ठिकाणी हाताला चेंडू डॉट बॉल. या सेटचा डॉट बॉल 20 अंकावरती धावफलक स्थिरावला. 35ची गरज आहे. अगदी 35ची गरज. काय जबरदस्त सामना आपण पाहतोय. इथे मोठा फटका फसलाय की फटका बाहेर आहे की काय परंतु नाही. इथे हा फटका फसलाय. चेंडू सरळ डीप मिडविकेटच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम दोदानी संघाला 20 अंकावरती. ओ मिठाई भी क्या चीज़ है दोस्तों जिसमें शक्कर ही ना हो और क्रिकेट की मैच भी क्या है जिसमें टक्कर ही ना हो. ते टक्कर करावी लागेल. ते टक्कर घ्यावी लागेल. अर्थात चिंचवली टीमसोबत टीम दोदानी संघाला दोन्ही हात करावे लागतील या चिंचवली टीमच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना. सातत्यानं चांगलं क्रिकेट अंबरनाथ तालुक्यामध्ये खेळणारी ही टीम आपण पाहतोय ती मात्र चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दोन्ही हात करत असताना आपण पाहतोय टीम पनवेलचं क्रिकेट खेळणारी ही टीम नेहमीच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना ही दोदानी टीम. अगदीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भरपूर चांगल्या टीम उदयास आल्यात. त्याच्यातलीच आपली एक मोठी स्पर्धा अगदीच RPL अर्थात रायगड प्रीमियर लीग आदिवासी रायगड प्रीमियर लीग. अख्ख्या जिल्ह्यामधून सर्व खेळाडू सहभागी होत असतात. एक चांगली स्पर्धा होत असते. फेब्रुवारीच्या अखेरीस अगदी शेवटच्या हप्त्यामध्ये ते रायगड प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीस येईल. अतिशय चांगली स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील जर एकूण विचार केला तर 350 खेळाडूंचा भरणा असलेली ती रायगड प्रीमियर लीग आपण पाहणार आहोत फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यात. इथे मोठा फटका खेळायचा होता. बॅक टू बॉलर खेळलाय आणि इथे मात्र फटका फसलाय. संपवला या ठिकाणी खऱ्या अर्थाने या फलंदाचा खेळ आणि बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. अजून एक धक्का आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या 20 धावा स्थिरावल्यात. पहिलं बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार आले होते. असं वाटत होते एक चांगली टक्कर या ठिकाणी निर्माण होईल परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने लगातार 2 चेंडू डॉट फेकले आणि त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्या. 10च्या रन रेटनं 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावर स्थिरावल्यात 20. आता गरज असणाऱ्या 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज. बॅट चेंज केली जाते. 12 बॉल 35ची गरज म्हणजे आता सरासरी या ठिकाणी 17.5चा रन रेट 17.50 च्या सरासरीने या ठिकाणी मला वाटतं फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद झाला होता आणि निश्चितच या ठिकाणी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 6 वरती सीताराम. काय मंजिल असेल यावेळेस मैदानच्या आतमध्ये. काय रणनीती असेल या मॅचमध्ये दोन्ही टीमची कारण आता 12 बॉल 35 म्हटलं तर मोठं आव्हान आहे. आव्हान तितकंसं सोपं नाही आहे. टफ फाईट मॅच बनवायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलनं या ठिकाणी काही होणार नाही. अगदी कमी गतीने यावेळेस चेंडूला खेळून काढलं. सिंगल आले. खूप चांगला चेंडू होता. इथे मोठा फटका येणं अपेक्षित होतं. ओ हो उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन रन आउटच्या स्वरूपामध्ये. अगदीच हा विकेट या ठिकाणी आपण पाहिला आहे. खूप चांगला थ्रो या ठिकाणी केला
आणि तो थ्रो मात्र विकेट किपरनं जेच केला. जेच करत असताना अगदी स्टंपिंग देखील खूप चांगली पाहायला मिळाली आणि एकंदरीत रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का बसत असताना सीतारामच्या स्वरूपामध्ये टीम अगदी धोतानी संघाला बॅक टू दी डग आउट. 5वा धक्का, 5वी विकेट, 5वी सफलता. मधुकर क्षमासवी फलंदाज आऊट झाला अरविंद. अगदीच मधुकर आणि सीताराम असं समीकरण बॅटल मात्र मैदानच्या आतमध्ये रंगणारा. विचार केला तर इकॉनॉमी गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय सरासरीपासून खूप दूरवरती ठेवलं जाते मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीमला. समीकरण 11 बॉल आणि 35 धावसंख्या, जवळपास 34 धावांची गरज आहे. धावपलकावरती जर विचार केला तर 21 धावा जोडल्यात. 34ची गरज अद्याप. खूप मोठे टार्गेट, खूप पल्ला गाठायचा आहे. हा चांगला फटका, अगदी चेंडूखाली शतरक्षक येतोय तोपर्यंत सिंगल फाय डबलचा प्रयत्न. रनिंग कमकुवत आहे या ठिकाणी. ओव्हर थ्रो, परंतु इथे अगदी त्या ठिकाणी कव्हर केलं. बॅकअप चांगला मिळाला आणि इथून मात्र धावा आल्या तर 2 धावा. तेवीस धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. दोन्ही चेंडू खूप चांगले होते तर दोन्ही चेंडूवरती मोठे फटके येणं अपेक्षित होतं. कमबॅकिंग ओव्हर कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर हा गोलंदाज पुन्हा एकदा कमी गतीनं स्क्वेअर लेगला चेंडू जाईल एका धावेसाठी. इक्की दुगी से कुछ काम चलने वाला नहीं है दोस्तों. अगर जीत हासिल करनी है दोदानी टीम को तो हर एक गेंद के ऊपर आपको चौवा या छक्का डागना बहुत जरूरी आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला इथून चौकार षटकार किमान येणं गरजेचं आहे. कारण सातत्याने या ठिकाणी विकेट्स आली, त्याच्यानंतर 2 धावा आल्या, त्याच्यावरती सिंगल आल्या. या एकेरी किंवा दुहेरी धावसंख्येने तुम्हाला काहीही साध्य होणार. जर हा सामना जिंकायचा असेल तर इथून तुम्हाला कमबॅक होणं गरजेचं, मोठे फटके येणं गरजेचं, शॉट सिलेक्शन करणं गरजेचं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय. धावपलकावरती 24-31 धावींची गरज. 9 चेंडू 31ची गरज. जर 6 मध्ये 36 होऊ शकतात तर 9 बॉल 31 होऊ शकतात मित्रांनो. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा या ठिकाणी कमी गतीनं चेंडू हाताला आहे. स्लो इमोशनल मात्र चेंडू हाताला जातात आणि स्लो इमोशनलमध्ये या ठिकाणी फसवलंय. गोलंदाज क्रमांक 3 आलाय तो राजू. एक चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज फलंदाजाची हालचाल ओळखतो आणि त्याच्यानुसार गोलंदाजी करते. पुन्हा एकदा स्लो इमोशनलमध्ये फसवलं गेलं. विकेटचं पतन. यावेळेस चांगला फटका, परंतु त्या फटक्यामध्ये देखील ताकद नाही आहे की तो बॉन्ड लाईनच्या बाहेर जाईल. दुसरीला प्राधान्य दिलं जाते. इथून धावा कंप्लीट केल्या जाते. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 अंकावरती. तिसऱ्या षटका अखेरीच आपण पाहिलं 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा आल्या त्या 26. आता 6 बॉल आणि बनवायचे ते 29. खूप मोठं आव्हान. 6-36 आपण पाहिल्यात, परंतु 6-29 होतील का याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या बॉलवरती, येणार 6 बॉल मागे आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 29 धावसंख्येची खऱ्या अर्थानं गरज या ठिकाणी असणार आहे. धावांचा पाठलाग करायचा असेल तर पहिल्या बॉलपासून अटॅकिंग फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अटॅकिंग फटकेबाजी जर झाली तर ते धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस होऊ शकतं. शेवटचं षटक. गोलंदाज तयार झालाय अनंत गावंडा. स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय. संघाचा एक हुकमी एक्का, त्याच्यावरती पूर्ण जबाबदारी. हा मोठा फटका, जबरदस्त टोक, फटका फसलाय. लॉंगॉनवर शतरक्षक आलाय. झेल जमला दान. सिंगल फाय डबलला प्राधान्य. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, परंतु 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं टोटल स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. 27 धावसंख्येची गरज. 5-27चं समीकरण. प्रत्येक चेंडू इथून सीमापार येणं गरजेचं होतं. फक्त आणि फक्त सिंगल आल्या.
एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. 4-26 म्हणजे हा सामना आता जवळपास मी तरी म्हणेन की असं म्हटलं जातं की स्वप्न तर मोफतच असतात, परंतु त्या स्वप्नाचा पाठलाग करणे तुमच्या हातामध्ये आहे. परंतु आता ते स्वप्न मात्र या ठिकाणी स्वप्नच राहिलं, आता पाठलाग होऊ शकत नाही, कारण 4मध्ये 26 असं कसं लक्ष. पण ते क्रिकेट आहे मित्रांनो, कधी क्रिकेट रंग बदलेल हे सांगू शकत नाही. जर 1-2 फटके खराब चेंडू खराब आला आणि त्याच्यावरती अटॅकिंग फटकेबाजी झाली तर मात्र या ठिकाणी दोघांनी टिकून राहील, परंतु हे अशक्य आहे. कारण एक चाणक्य गोलंदाज आहे त्यांच्यासमोर अनंत गावंडा, त्याच्यामुळं असं कदाचित होईल याची खासियत थोडीशी कमी आहे. परंतु पाहूया गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा. फुललेंचा चेंडू होता, अगदीच बॅक टू फिल्डर खेळला आणि सिंगल आल्या. आता मात्र एक औपचारिकतापूर्ण मॅच आपण पाहू शकाल. औपचारिकतापूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या अवघ्या 30 धावा, 25 धावसंख्येची गरज, 3 बॉल 25 म्हणजे जवळपास एका चेंडूला जर विचार केला तर 8.33 सरासरी. असं कसं लक्ष. क्लीन बॉल, दांडी गोल, एष्टव दोस्त. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजानं मात्र फर्निचर बिघडवला. विकेटचं पतन, विकेटची चोरी या ठिकाणी मागच्या दरवाजानं झाले. फलंदाज अजून एक बाद, एका पाठपाठ एक असे फलंदाज लगातार बाद झाले. कोणीही फलंदाजांनी एकाही फलंदाजाने टिकून राहिला नाही, एकही फलंदाज या ठिकाणी पार्टनरशिप करू शकला नाही आणि त्याच्यामुळेच हा सामना एकतर्फी होत असताना चिंचवली टीमच्या बाजूने झुकत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्यानं चांगलं क्रिकेट या ठिकाणी होत असताना आपण पाहिलं आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत, परंतु हा सामना जसा संपेल ना, जेवण करण्यासाठी 15 मिनिटाचा ब्रेक या ठिकाणी दिला जाणार आहे आयोजकांच्या माध्यमातून. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन या ठिकाणी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलं आहे. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज कुलर, उत्कृष्ट गोलंदाज कुलर, अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं मालिकावीर सायकल, बेट क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं ना तर कुलर. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आहे. प्रत्येक मान्यवरांचा येतो ते मान सन्मानसाठी सन्मान चिन्ह आहे. अजून काय हवं आहे, इतकी जबरदस्त स्पर्धा. आणि इथे अशा तऱ्हेने हा सामना जिंकलाय, वन साईड हा सामना जिंकलाय. बाटची काढा आहे, अगदीच विकेट्स आहे, त्यामुळे ही विकेट देखील ग्राह्य धरले जाईल. विकेट ॲड करा. अगदीच जर आपण पाहिलं ना तर इथून हा सामना गमावला आहे. दोघांनी टीमनं खूप लांबवरचा प्रवास करून आपण आला. दोघांनी टीम जात असताना आपण सावकाश जा, अगदीच बट हार्ड लक, काही हरकत नाही. या स्पर्धेमध्ये काही चुका गेल्या बॅटिंग करत असताना, त्या चुका येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण सुधाराल. याच पुढे स्पर्धेसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर